शेतकरी बंधूंनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। शेतकरी बंधूंनो, महाडीबीटी पोर्टलवर खरीप हंगाम 2025 करिता बियाणे अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये शेतकरी बांधवांना 100% अनुदानावर प्रमाणित बियाण्यांचे वितरण केले जाणार आहे। तर या योजनेची अंतिम मुदत सुरुवातीला 29 मे देण्यात आलेली होती, परंतु बऱ्याच तांत्रिक अडचणीमुळे त्यानंतर मुदत वाढविण्यात आली। 31 मे 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती, तरी सुद्धा तांत्रिक अडचणींचा खोडा काही दूर होत नव्हता, म्हणून आता शेवटची अंतिम मुदत आता देण्यात आलेली आहे 2 जून 2025, अर्थात उद्याची शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची। आता उद्या शेवटची संधी आहे, जर तांत्रिक अडचणी आल्या नाहीत तर तुम्ही तात्काळ आपले फॉर्म भरून घ्या, कारण 100% अनुदानावर तुम्हाला या ठिकाणी खरीप हंगाम 2025 करिता बियाणे उपलब्ध होणार आहेत। तर यासाठी नेमका अर्ज कसा करायचा याची जर थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। आणि शक्यतो प्रयत्न असा करा की सकाळच्या वेळेस, म्हणजे आज सकाळी 10 वाजतापर्यंत किंवा दुपारी 3-4च्या दरम्यान किंवा मग रात्री 10च्या नंतर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा, कारण जेणेकरून कोणतीच तांत्रिक अडचण या ठिकाणी येणार नाही। आणि मी तर रात्री 12 वाजताच्या नंतर फॉर्म भरले होते, तेव्हा ते काही फॉर्म सबमिट झाले। सुरुवातीला बऱ्याच पेमेंट्स कट झाल्या, तरी सुद्धा फॉर्म काही सबमिट होत नव्हता। अखेर रात्री 12च्या नंतर फॉर्म भरला, तेव्हा मात्र या ठिकाणी सक्सेसफुली अर्ज सबमिट झालेला आहे। आणि बऱ्याच जणांना जर काही तांत्रिक अडचणी येत असतील, ज्यामध्ये जसं की बऱ्याच जणांचा फार्मर आयडी अस्तित्वात नाही असं दाखवत आहे, तर त्यांनी वारंवार प्रयत्न करा किंवा मग तुमच्या तलाठ्यांशी संपर्क साधावा लागेल। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे गट नंबर तुम्ही फार्मर आयडी बनवताना ऍड केलेले आहे, त्याच गट नंबरवर तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे। जर फार्मर आयडी मध्ये एखादी शेत जमीन जर ऍड करायची राहिली असेल तर त्यासाठी या ठिकाणी अर्ज करता येणार नाही। असो, तर ज्या शेतकरी बांधवांनी अजूनपर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांनी तात्काळ आज किंवा उद्या या 2 दिवसात आपले अर्ज सबमिट करून घ्यावे। काही तांत्रिक अडचणी येत असतील तर पुन्हा प्रयत्न करत राहावं। तर मित्रांनो, 100% अनुदानावर हे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे। एका एकरसाठी 30 किलो बियाणे या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे साधारणतः एका सातबाऱ्यावर 2 बॅगा या ठिकाणी सोयाबीनच्या मिळू शकतील। तर अशा प्रकारे सोयाबीन बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन नक्की दाबा। तर अर्ज करण्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। चला मग सुरू करूयात अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल ओपन करून घ्यायचं आहे। त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। रात्री 12 वाजताच्या नंतर मी फॉर्म भरला आहे, त्यामुळे फॉर्म सबमिट झालेला आहे। फार्मर आयडी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। फार्मर आयडी टाकून लॉग इन झाल्यानंतर तुमची प्रोफाईल कंप्लीट करून घ्यायची आहे। प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर डाव्या बाजूला घटकासाठी अर्ज करा पर्याय दिलेला आहे, त्यावर क्लिक करावं। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला घटकांतर्गत बाबी निवडायची आहे। तर बियाणे वितरण यासमोर बाबी निवडा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचं। त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल। त्यामध्ये तुमचं गाव, तुमचं शेत जमिनीचा गट नंबर वगैरे दिसेल, तो बरोबर असल्याची खात्री करून घ्यायची आहे। घटकमध्ये प्रमाणित बियाणे वितरण निवडायचं। पीक प्रकारमध्ये गळीत धान्य आणि पिकामध्ये सोयाबीन निवडायचं आहे, जर सोयाबीन पिकासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी जेवढं आपलं क्षेत्र आहे ते टाकून घ्यायचं आहे। त्यासाठी एका एकरसाठी 30 किलो बियाणे मिळणार आहे, बरोबर असल्याची खात्री करून जतन करा पर्यायावर क्लिक करायचं। जतन करा पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज जतन होऊन जाईल। त्यानंतर नो सिलेक्ट करून तुम्हाला पुढे जायचं आहे। तर त्यानंतर अर्ज सादर करा म्हणून पर्याय दिलेला आहे, त्यावर क्लिक करायचं। अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा जो घटक निवडलेला आहे तो दिसेल, तो बरोबर असल्याची खात्री करून घ्यायची आहे। तो बरोबर असेल तर या ठिकाणी तुम्हाला कन्सेंटवर क्लिक करून तुमची ॲप्लिकेशन फीस जेवढी आहे ती या ठिकाणी पेड करायची आहे। ॲप्लिकेशन फी पेड झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होऊन जाईल। तर बऱ्याच वेळा काय होत आहे की ॲप्लिकेशन फीस पेमेंट करताना ती फेल होत आहे, तर शक्यतो रात्रीच्या वेळेस करा, 10 वाजताच्या नंतर करा, रात्रीला करा किंवा मग सकाळी करा, एकदम 5 वाजता 4 वाजताच्या दरम्यान, किंवा तुम्ही दुपारी 3-4 वाजता दरम्यान सुद्धा ट्राय करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला 23 रुपये 60 पैसे एवढं या ठिकाणी पेमेंट पूर्ण करावं लागेल। पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे। तर आता अर्ज सबमिट होते वेळेस या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच वेळा एरर येत आहे, तो येऊ नये यासाठी रात्री फॉर्म भरायचा प्रयत्न करा। तर अशा प्रकारे पेमेंट झाल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो सबमिट होऊन जाईल। तर अशा प्रकारची पेमेंट रिसिप्ट आपल्याला मिळेल। तर या ठिकाणी पाहू शकता आपला सक्सेस झालेला आहे। सक्सेस झाल्यानंतर तुम्ही घटक इतिहास पहा या अंतर्गत क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट झाला आहे की नाही ते चेक करू शकता। तर त्या अंतर्गत तुम्हाला
छाननी अंतर्गत अर्ज आणि लागू केलेले घटक, तर लागू केलेले घटक या पर्यायावर क्लिक करून तुम्ही केलेला अर्ज या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। तर लागू केलेले घटक या अंतर्गत तुम्ही पाहू शकता आपला अर्ज या ठिकाणी दिसत आहे। पोस्ट पावती डाउनलोड करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे ही पोस्ट पावती या ठिकाणी निघून जाईल। तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल। काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा।